नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पुईखडीवर भक्तांचा मेळा, रंगला आश्वाचा रिंगण सोहळा. पायी हळूहळू चाला, मुखी विटू नाम बोला म्हणत भक्तिगीते, अभंगाने माऊली माऊलीचा जयघोष, फुलांनी सजलेला ज्ञानेश्वर माऊलींचा रथ, संतांचा विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील भक्तांचा उत्साही सहभाग, कीर्तनात तल्लीन वारकरी, अशा भक्तिमय वातावरणात शनिवारी दिनांक 25 रोजी आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूर ते नंदवाळ पायी दिंडी काढण्यात आली. अभंगाचे सूर आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पुईखडीच्या पठारावर रंगलेल्या माऊलींच्या अश्वरिंगण सोहळ्याने या दिंडीत भक्तीच्या सरी बरसल्या. हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडलेल्या गोल रिंगण सोहळ्याने डोळ्याचे पारणे फेडले. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ व जय शिवराय तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या दिंडीचं आयोजन करण्यात आलं. मिरजकर तिकटी येथील श्री विठ्ठल मंदिरात उद्योजक अभय देशपांडे, पोलीस निरीक्षक किरण लोंढे, नारायण बुदले, पुष्कराज क्षीरसागर, सुहास सोरटे यांच्या हस्ते रथपूजन झाले. त्यानंतर दिंडी नंदवाळच्या दिशेने रवाना झाली. पुईखडी येथे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, सौ अश्विनी भारुड, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, महापालिका गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांच्या पालखीचे पूजन झाले. दुपारी 2च्या सुमारास ज्ञानेश्वरांच्या रथ व पालखीचे पुईखडी येथे आगमन झाले. यावेळी महिला वारकऱ्यांनी फुगड्यांचे फेर धरले. त्यानंतर गोल रिंगण सोहळा रंगला. ऊन आणि वारा असे वातावरण दिंडी मार्गावर होते. तर रिंगण सुरू होताच पावसाची सर आल्याने वेगळाच उत्साह दिसून आला. त्यानंतर भगव्या पताका, अभंग आणि हरिनामाचा अखंड गजरात दिंडी पुईखडी मार्गे नंदवाळकडे प्रस्थान करताना संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला. यंदाच्या दिंडीचे प्रमुख आकर्षण म्हणजे निवृत्ती चौकात प्रथमच संत बाळूमामांच्या मेंढ्यांचे रिंगण करण्यात आले. हे रिंगण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तर प्रथेनुसार खंडोबा मंदिरासमोर आश्वाचा उभे रिंगण सोहळा पार पडला.